दिनांक 12, 13 व 14 एप्रिल 2025 दरम्यान विधिगंध चषक क्रिकेट स्पर्धा तर विधिगंध स्मृती पुरस्काराचे वितरण विधिगंध सेवा संस्था व सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विधिगंध क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 12, 13 व 14 एप्रिल 2025 रोजी तर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ विधिज्ञाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती विधिगंध सेवा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष न्हावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे। सदर स्पर्धेत वकिलांच्या एकूण 25 टीम सहभागी होत आहेत। तसेच विधी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी पार पडलेल्या ज्येष्ठ वकिलांना कैलासवासी ए.तू. माने स्मृती पुरस्कार, कैलासवासी ए.डी. ठोकळे स्मृती व कैलासवासी तात्यासाहेब नेर्लेकर स्मृती विधिगंध पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम दिनांक 12/4/2025 रोजी सकाळी 10 वाजता रंगभवन येथे आयोजित केलेला आहे। सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील साधारण 400 ते 500 विधिज्ञांची उपस्थिती असणार आहे। तसेच विधिगंध क्रिकेट स्पर्धा ही नेहरूनगर शासकीय मैदानावर होणार असून एकूण 35 सामने होणार आहेत। सदर स्पर्धेचा अंतिम सामना हा दिनांक 14/4/2025 रोजी दुपारी 3 वाजता पार पडणार आहे। स्पर्धेतील विजेता संघास कैलासवासी व्ही.डी. पथाडे यांचे स्मरणार्थ कैलासवासी जयकुमार काकडे यांचे स्मरणार्थ उपविजेते पारितोषिक देण्यात येणार असून तर कैलासवासी ॲडव्होकेट आर.जी. देशपांडे यांच्या स्मरणार्थ मालिकावीर पुरस्कार, उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार, कैलासवासी जी.एस. आडम यांच्या स्मरणार्थ तर उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक ॲडव्होकेट रमेश कणबसकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे। सदर स्पर्धेचे नियोजन हे विधिगंध सेवा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष न्हावकर करीत आहेत। यावेळी ॲडव्होकेट जहीर सगरी, ॲडव्होकेट सचिन साखरे, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, ॲडव्होकेट संतोष न्हावकर उपस्थित होते। सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही जिल्हास्तरीय वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेमध्ये 20 वकिलांच्या टीम सहभागी झालेल्या आहेत। 12, 13 आणि 14 एप्रिल या 3 दिवसीय सामने खेळले जाणार आहेत। दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 9:30 वाजता रंगभवन येथे या स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे। त्याचप्रमाणे विधिगंध सेवा संस्थेतर्फे दरवर्षी आम्ही ज्येष्ठ विधिज्ञांना पुरस्कार प्रदान करत असतो। कैलासवासी तात्यासाहेब नेर्लेकर स्मृती पुरस्कार, कैलासवासी ए.डी. ठोकळे स्मृती पुरस्कार व कैलासवासी अण्णासाहेब उर्फ ए.तू. माने स्मृती पुरस्कार असे पुरस्कार आम्ही जाहीर करत असतो। त्याप्रमाणे यावर्षीचे पुरस्कार आम्ही माळशिरस येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट डी.एन. काळे तसेच पंढरपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ वसंतराव भादुले व बार्शी येथील ज्येष्ठ विधिज्ञ बापूसाहेब करंजकर या तिघांना हे पुरस्कार आम्ही जाहीर केले आहेत।